देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेची तारीख आता ठरली आहे। सर्वांना या जनगणनेची उत्सुकता आहेच, कारण यापूर्वी 15-20 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली जनगणना झाली होती। दर 10 वर्षांनी ती होते। तशी ती 2021 ला होणार होती, पण कोरोनाचा काळ होता। त्यानंतर तब्बल 6 वर्षे ती पुढे ढकलली गेली। आता या जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर मध्ये पूर्ण होणार आहे। पण 15 दिवस आधीच म्हणजेच 15 फेब्रुवारी पासून सेल्फ डिक्लेरेशन सुरू होणार आहे। म्हणजेच आजपासून साधारणतः महिनाभरानंतर बहुप्रतीक्षित जनगणनेचा कार्यक्रम सुरू होईल। जनगणना कशी होणार? जातीची जनगणना होणार का? ती कशी असेल? डिजिटल जनगणना म्हणजे नेमकं काय? त्यात काय काय विचारले जाईल? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील। तर चला आपण आज याच विषयीची माहिती पाहू। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात होणाऱ्या 2027च्या जनगणनेचा पहिला टप्पा जाहीर केला। तो 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या दरम्यान होईल। पण त्यापूर्वीच 15 दिवस म्हणजे साधारणतः 15 फेब्रुवारी पासून सेल्फ डिक्लेरेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वतः माहिती भरण्याचा पर्याय। आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे काय नवीनच? तर यावेळची जनगणना ही डिजिटल जनगणना होणार आहे। भारतात पहिल्यांदाच ती होत आहे। कागदी कामापेक्षा मोबाईल ॲपवर हे काम होणार आहे। त्यामुळे ज्या सुशिक्षित लोकांना आपली माहिती भरता येईल त्यांनी ती स्वतः भरली तरी चालणार आहे। अर्थात त्याचे व्हेरिफिकेशन होईलच। याच प्रक्रियेला सेल्फ डिक्लेरेशन म्हणतात। ती माहिती ॲप किंवा इतर माध्यमांवर 15 फेब्रुवारी पासून सुरू होईल। म्हणजेच पुढच्या सव्वा महिन्यातच जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होईल। आता पहिल्या टप्प्यात काय आहे ते आपण पाहू। पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणे आणि घरांचा डेटा गोळा करण्याचे काम होईल। प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या येथे 30 दिवसात हे काम पूर्ण करतील। 1 एप्रिल पासून देशभरातील सर्व घरे आणि कुटुंबांची यादी तयार केली जाईल। तसेच कुटुंबांची इतर माहिती देखील गोळा केली जाईल, जेणेकरून कर्मचाऱ्यांना लोकसंख्या मोजणे सोपे जाईल। घरांची यादी तयार करण्यास सुरुवात होण्यापूर्वी 15 दिवस लोकांना स्वतः माहिती भरण्याचा सेल्फ एन्युमरेशन पर्याय उपलब्ध असेल। ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल। सुमारे 30 लाख कर्मचारी मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक नागरिकांची माहिती गोळा करतील। मोबाईल ॲप, पोर्टल आणि रिअल टाइम डेटा ट्रान्सफरमुळे जनगणना मोठ्या प्रमाणात पेपरलेस होईल। प्रत्येक कर्मचाऱ्याला एक ॲप दिले जाईल। हे ॲप अँड्रॉइड आणि iOS दोन्हींवर काम करेल। ही देशातील पहिली जातीय जनगणना असेल। प्रत्येक जातीशी संबंधित डेटा देखील डिजिटल पद्धतीने गोळा केला जाणार आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेत जातींची गणना समाविष्ट करण्यात येणार आहे। याआधी इंग्रजांच्या काळात 1931 पर्यंत जाती आधारित जनगणना झाली होती। आता या जनगणनेचे 5 महत्त्वाचे फायदे आपण पाहू। प्रत्येक घराचे अचूक जिओ टॅगिंग होणार। ही जनगणना जिओ टॅगिंगने होईल। प्रत्येक घराचा डिजिटल लेआउट नकाशा यात भरला जाणार आहे। नंबर 2, सीमा ठरविताना उपयोगी ठरणार आहे। ही जनगणना डिजिट या परिभाषित होईल। म्हणजेच प्रत्येक घराचे अचूक टॅगिंग होईल। म्हणजेच भविष्यात हे घर ग्रामीण भागात मोडते की शहरी भागात मोडते हे अचूक कळणार आहे। भविष्यात जिल्हा विभाजन, तालुका विभाजन करायचे ठरले तरी ते अगदी अचूक करता येणार आहे। नंबर 3, नियोजनात सुलभता येईल। जनगणनेमुळे ज्या भागात मुले जास्त असतील तेथे शाळांची सुविधा, जेथे महिला जास्त असतील तेथे महिलांसाठीच्या योजना व जेथे पुरुष जास्त असतील तिथे पुरुषांसाठीचे उपक्रम सरकारला सोपे जाणार आहेत। नंबर 4, शहरीकरणाचा वेग समजेल। अचूक टॅगिंग व जनगणनेमुळे कोणत्या भागात लोकवस्तीची घनता जास्त आहे हे समजणार आहे। शिवाय 2011 ला त्या शहराची लोकसंख्या व आताची लोकसंख्या यामुळे शहरीकरणाचा वेगही समजणार आहे। त्यानुसार निधी, योजना आदींचे नियोजन करता येणार आहे। नंबर 5, अचूक डेटा तयार होईल। जिओ टॅगिंगमुळे मतदार याद्याही अचूक होणार आहेत। दुबार मतदानांचा प्रश्न सुटणार आहे। याशिवाय परदेशी वास्तव्य करणारे नागरिकही यामुळे समजणार आहेत। या जनगणनेचे वैशिष्ट्य आपण पाहू। ढगफुटी, पूर किंवा भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सरकारने जनगणनेच्या वेळी केलेले जिओ टॅगिंग उपयुक्त ठरणार आहे। आपत्तीत अडकलेल्या घरात किती लोक आहेत हे वाचविणाऱ्याला लगेच समजणार आहे। तपशिलामुळे बचाव कार्याला आवश्यक असलेल्या बोटी, हेलिकॉप्टर, फूड पॅकेट इत्यादी व्यवस्था करण्यास मदत होणार आहे। प्रत्येक घराची टॅगिंग केल्यामुळे मतदारसंघाची पुनर्रचना किंवा तर्कसंगती ही भविष्यात करता येणार आहे। जिओ टॅगिंगने तयार केलेल्या नकाशातून ग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित डेटाही समजणार आहे। एखाद्या वस्तीत कच्च्या घरांची किंवा खराब घरांची संख्या जास्त दिसली तर तेथे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मोबाईल मदत व्हॅन पाठवता येतील। या जनगणनेच्या 10 वर्षांनंतर होणाऱ्या जनगणनेत डिजिटल नकाशातील बदल सहजपणे नोंदवले जातील। देशाच्या विविध भागातील शहरीकरणाचा दर आणि स्थलांतराच्या क्षेत्राच्या मॅपिंगची तुलना अचूकपणे करता येईल।
आधारच्या ओळखीसह जिओ टॅगिंग मतदार यादी अचूक आणि मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल। जेव्हा मतदार एखाद्या भौगोलिक स्थानाशी डिजिटल पद्धतीने जोडलेला असेल तेव्हा दुहेरी नोंदीच्या वेळी त्याच्या मूळ निवासस्थानाचा पत्ता देखील समोर येईल। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।